नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये तुमचे पुन्हा सहर्ष स्वागत आहे. आपण आयसीडीएसची जी सिरीज चालू केली आहे पीवायक्यू अनालिसिसची, 2024 मध्ये सरळ सेवे थ्रू जे आयसीडीएसची पदं भरण्यात आली आहे सुपरवायझरची, त्याची आपण सिरीज चालू केली आहे. त्याचा आज आपण तिसरा भाग बघणार आहोत. काही इश्यूमुळे आमचं लाईव्ह लेक्चर होऊ शकलं नाही, नेटवर्क इश्यूमुळे, म्हणून आपण आता हे लेक्चर रेकॉर्ड स्वरूपात घेऊन तुम्हाला आम्ही हे प्रोव्हाइड करतो आहोत. तो इश्यू लवकरच चालू झाला, तो इश्यू सॉल्व्ह झाल्यावर आपण ते कंटिन्यू करूया लाईव्ह लेक्चर. मी तुम्हाला आधी सांगितलं की वीक मधून 3 दिवस हे आयसीडीएसचं लेक्चर होणार आहे आणि 3 दिवस ही टीसीएस सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत, ज्याचा तुम्हाला जीएस साठी फायदा होईल. आणि आयसीडीएसच्या ह्या पीवायक्यू सिरीजचा तुम्हाला आयसीडीएसचा जो पोर्शन आहे तो डिपार्टमेंटल साठी असो अथवा मग जे आपलं सरळ सेवा भरती आहे, ह्या दोन्ही एक्झामसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच्यामध्ये पोषण कायदा, आयसीडीएस ची जी योजना आहे, देन संगणक आहे, हे सगळे महत्वाचे विषय, बऱ्याचशा स्कीम आहे, राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण अहवाल आहे, याच्यावर जेवढे काही क्वेश्चन्स आलेत आतापर्यंत आपण ते कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण बघूया आजचा आपला पहिला प्रश्न. तर काय आहे की किशोर शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली आहे. बघा, एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की हे जे पेपर झाले आहेत, या पेपरमध्ये आपण बघतो की जास्तीत जास्त त्यांनी स्कीमवर भर दिलेला आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, एखादा समजा आता आपण आज 15 किंवा 20 प्रश्न बघितले, त्या 15-20 प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त स्कीमवर असतो, पोषण शक्ती योजनेवर असतात. ठीक आहे, तर मग एक लक्षात ठेवायचं की जेवढ्या काही महत्वाच्या योजना आहेत त्या व्यवस्थित करायच्या, त्याचे इयर पाठ करायचे. कारण इथे इयर पण विचारतात, त्याचा कशासाठी योजना चालू करण्यात आली होती, कुठला वयोगट होता, जर बालकांसंबंधी असेल किंवा स्त्रिया संबंधित असेल तर कशासाठी होतं. ठीक आहे, जास्तीत जास्त योजना हा स्तनदा माता आणि बालकांसाठी आहे. ठीक आहे, की त्यांना पोषण आणि स्वास्थ्य कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त योजना चालू करण्यात आल्या. तर किशोर शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली, ऑप्शन मध्ये दिलाय. नंबर ए ऑप्शन आहे 1999, दुसरा आहे 2000, तिसरा आहे 2001 आणि चौथा आहे 2012. तर काय वाटतं तुम्हाला याच्यातलं करेक्ट आन्सर काय असू शकतं? कारण आपल्याला एखादी योजना जी दिली आहे ना, तर बऱ्याचदा मी एक ऑब्झर्व केलं, एक पॅटर्न तुम्ही ऑब्झर्व करा की योजना हा 1990 ते 2000च्या दरम्यान बऱ्याचशा योजना चालू करण्यात आल्या. त्याच्यानंतर त्याचं पुन्हा नाव बदललंय कुठल्या योजनेचं, ते 2000 नंतर नाव पण बदललेलं आहे. मग अशा वेळेस कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, कारण ही जी योजना आहे ना, किशोर शक्ती योजना, ही 1991 ची योजना आहे. ऍक्च्युअल योजना जी आहे ना, ती 1991 ची आहे. आणि 2000 ते 2001 मध्ये त्याचं करेक्ट आन्सर, ही जी योजना आहे ती 2000 का आहे, कारण इथे ऑप्शन मध्ये 1999, 2000, 2001 आणि 2012 दिलंय, पण 2002 ला याचं जे नाव आहे ते किशोर शक्ती योजना असं करण्यात आलंय, हे लक्षात असू द्या. किशोरी शक्ती, सॉरी, शक्ती योजना असं करण्यात आलं आहे. कधी? 2000 ला. आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर 2010 मध्ये या योजनेचं नाव सबला योजना असं करण्यात आलंय, हे पण लक्षात असू द्या. आता मी तुम्हाला हे का सांगितलं की इन केस तुम्हाला पुढे जाऊन प्रश्न आला याच्यावर की या योजनेचं रूपांतर, जसं आपण काल बघितलं होतं की पीएम पोषण शक्तीचं जे रूपांतर आहे, म्हणजे नाव जे चेंज करण्यात आलं होतं, कुठल्या योजनेमध्ये करण्यात आलं होतं, पोषण शक्तीचं काय करण्यात आलं होतं, मध्यान्ह आहार भोजन योजना. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 6वी ते 8वी हे जे विद्यार्थी होते ते कुठल्या इयर पासून त्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं होतं, हे सुद्धा विचारलं होतं. आता याच्यामध्ये बघा, कंपल्सरी लक्षात ठेवा, योजना ऍक्च्युअल योजना 1991 ची ऑप्शन मध्ये होतं का नाही. किशोर शक्ती योजना ही जी आहे 2000 ला त्याचं नाव चेंज करण्यात आलं, 2010 ला त्याचं सबला योजना असं नाव करण्यात आलं. आणि ही योजना कशासाठी होती, तर 11 ते 18 वर्षापर्यंतच्या ज्या सबला महिला आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थिनी किंवा आपण महिला म्हणू शकतो, त्यांच्या स्वास्थ्यासाठी, त्यांच्या पोषणासाठी, ठीक आहे, ह्यासाठी ही योजना होती. 11 ते 18 वर्ष वयोगट कंपल्सरी लक्षात असू द्या. 1991 ची योजना आहे किशोर शक्ती योजना, तिचं नाव 2000 मध्ये करण्यात आलं आहे किशोरी शक्ती. नंतर हे किशोरी शक्ती आणि नोव्हेंबर 2010 मध्ये त्याचं नाव सबला योजना करण्यात आलंय. कंपल्सरी लक्षात असू द्या. आता पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोग कायदा कुठल्या वर्षीचा. आयोगाची स्थापना नाही विचारली इथे कायदा विचारलाय की तो कायदा कुठल्या वर्षीचा आहे. प्रश्न व्यवस्थित बघायचे, आपलं कन्फ्युजन व्हायला नको. कधी कधी आपल्याला माहित असतं पण घाईघाईमध्ये आपण की अरे राष्ट्रीय महिला आयोग विचारलाय ना, तर मग लगेच कुठल्या इयरचं आहे, जर ते इयर ऍक्च्युअल दिलं असेल तर मग घाईघाईमध्ये टिक करायचं नाही. त्यांनी राष्ट्रीय महिला आयोग कायदा विचारलाय की तो कुठल्या वर्षीचा आहे. ठीक आहे, ऑप्शन मध्ये 1980, 1990, 2006 आणि 2010 असे 4 ऑप्शन त्यांनी याच्यामध्ये दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे, तर हा जो कायदा आहे हा 1990 चा आहे, लक्षात असू द्या.
ठीक आहे. कायदा लक्षात ठेवायचा की कायदा कधीचा आहे ऍक्च्युअल, आणि याची जी हे आहे स्थापना जी आहे, ते स्थापना जी आहे ती 1992 ची आहे. महिला आयोगची जी स्थापना आहे 1992 ची आहे. हे पण कंपल्सरी लक्षात असू द्या तुम्ही. ठीक आहे. स्थापना 1992 ची आहे. सध्याच्या ज्या अध्यक्ष ज्या आहे त्या विजया रहाटकर आहे. ठीक आहे. त्याच्या अध्यक्ष कोण आहे? विजया रहाटकर आहे. आणि फर्स्ट अध्यक्ष कोण आहे त्याच्या? जयंती पटनाईक. तर लक्षात असू द्या की पहिला अध्यक्ष जयंती पटनाईक आहे. सध्याचे त्याचे अध्यक्ष विजया रहाटकर आहे. कायदा तो 1990 चा आहे. स्थापना 1992 ची आहे. आणि महाराष्ट्राबद्दल विचारलं तर महाराष्ट्राचा जो आहे ना, तर महाराष्ट्राची जी स्थापना आहे आयोगाची, महिला आयोगाची, राज्य महिला आयोगाची, ती 1993 ची आहे. कंपल्सरी लक्षात असू द्या. सध्याचे अध्यक्ष कोण आहे? रुपालीताई चाकणकर. ठीक आहे. कंपल्सरी लक्षात ठेवा. मी तुम्हाला ही जी एक्स्ट्राची माहिती सांगते ते याच्यासाठी सांगते कारण याच्यावरूनच पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये क्वेश्चन्स फ्रेम होणार आहे आणि तुमचे बिलकुल तिथे तुमचे मार्क्स जाणार नाही याची गॅरंटी मी घेते. कारण एखादा प्रश्न आपण जेव्हा एक्सप्लेन करतो त्याचं जे एक्सप्लेनेशन आपण हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल स्वरूपात मी तुम्हाला सांगते, तर त्याच्यातूनच तुमचा पुढचा येणारा प्रश्न हा फ्रेम होत असतो. एवढं लक्षात असू द्या. हे मी केडीएमसीच्या बॅचमध्ये सुद्धा आमची जी टीसीएसची जीएसची बॅच झाली आहे त्याच्यामधून सुद्धा हे आपण मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलंय की ते पण तुम्ही एक लेक्चर एकदा बघून घ्या की तुम्हाला त्याच्यातून पण हे लक्षात येईल की हे नेहमी असंच झालंय की जर टीसीएस मध्ये मी जर एखादा प्रश्न एक्सप्लेन करतेय, स्पेशल मी ऑब्झर्व केलं की मध्ययुगीन इतिहासावरचे जे प्रश्न होते, देन काही स्कीम होत्या, काही पॉलिटीचे टॉपिक होते, काही हिस्ट्रीचे टॉपिक होते, त्याबद्दल ह्या गोष्टी बघायला मिळाल्या आहेत. ते प्रूफ सहित मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तो लेक्चर पण बघू शकता की टीसीएसचे सुरुवातीचे लेक्चर जेव्हा आपली सिरीज चालू झाली होती तेव्हा, आणि त्याच्यानंतर केडीएमसीचं झालेलं क्वेश्चन पेपरचं अनालिसिस. ठीक आहे. तर एवढी सगळी माहिती व्यवस्थित लक्षात ठेवायची कारण आपला टॉपिकच आहे आयसीडीएस. आयसीडीएस आपण अंगणवाडी सेविका, त्याच्यामध्ये महिला सशक्तीकरण आणि बालकांच्या आरोग्य आणि स्वास्थ्य याच्यावर फार भर दिला जातो. त्याच्या कुठलेही आयोग असो, आपण बाल हक्क संरक्षण आयोगावर प्रश्न बघितले, आता महिला आयोगावर प्रश्न आला, त्याची रचनाही आपण बघणार आहोत. बॅचमध्ये आपण डिटेल सगळं करून घेणार आहोत. पहिला अध्यक्ष लक्षात ठेवायच्या, सध्याच्या कोण आहे हे सुद्धा मी तुम्हाला राष्ट्रीय बाल आयोग राष्ट्रीय बाल संरक्षण हक्क आयोगाचे सुद्धा अध्यक्ष सांगितले की कोण आहे. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून ठेवायच्या. मी सांगते हे नोट करून घेत चला. हेच तुम्हाला नोट्स बनवायच्या की क्वेश्चन लिहायचा आणि खाली नोट्स, आणि हेच नंतर रिवाइज करायचं. त्याचा तुम्हाला एक्झामला जाताना खूप फायदा होईल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबवण्याचे केंद्रस्थान कोणते आहे? ठीक आहे. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेबद्दल आपल्याला याच्यामध्ये त्यांनी विचारलंय. तर त्यांनी केंद्रस्थान म्हणजे काय, त्यांनी सेंटर कशाला ठेवलं होतं, ही योजना जी होती त्याचं जे सेंटर होतं ते कुठलं होतं असं विचारलं होतं. मग जिल्हा टार्गेट होतं, तालुका होतं, गाव होतं की अंगणवाडी होतं? 4 ऑप्शन त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे. तर ते विचारलंय त्यांनी की याचं जे हे ऍक्च्युअल केंद्रस्थान आहे ते कुठे काय होतं म्हणून. ठीक आहे. आता ही जी इंदिरा गांधी मातृत्व योजना आहे ना, ही ऍक्च्युअल 2010 ला चालू झालेली योजना आहे याच नावाने. ठीक आहे. कुठली? इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. आणि त्याच्यानंतर 2017 ला या योजनेचं रूपांतर करण्यात आलंय, त्याचं नाव चेंज करण्यात आलंय की याचं जे नाव आहे ते पीएम मातृत्व वय वंदन योजना. पीएम मातृत्व वंदन योजना, सॉरी वय नाही आहे त्याच्यामध्ये, फक्त वंदन योजना असं आहे. पीएम मातृत्व वंदन योजना 2017 ला गर्भवती महिलांच्या पोषण आणि स्वास्थ्यासाठी ही योजना चालू करण्यात आली होती. याचं उद्दिष्ट बघा. स्वास्थ्य. ठीक आहे.
लक्षात असू द्या एवढं कंपल्सरी. आणि हा महत्वाचा आपल्याला प्रश्न की इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनाचे केंद्रस्थान हे अंगणवाडी होतं. एक कॉमन आपल्याला याच्यावरून आपण लॉजिक पण लावू शकतो की आपली एक्झामच अंगणवाडी रिलेटेड आहे, पोस्ट पण आपली सुपरवायझरची आहे, त्याचं केंद्रस्थान ऑफकोर्स अंगणवाडीच असणार आहे, त्या रिलेटेडच योजना विचारणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन पण व्हायची गरज नाही. फक्त लक्षात असू द्या 2010 ची योजना आहे, ऍक्च्युअल योजना. ठीक आहे, त्याच्यानंतर 2017ला पीएम मातृत्व वंदन योजना असं त्याचं नाव चेंज करण्यात आलंय. त्याच्यानंतर गर्भवती महिला यांचे पोषण आणि स्वास्थ्य हे त्यांचं उद्देश होतं योजना चालू करण्यामागे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. गरोदर मातेस रातआंधळेपणा या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकतो. आता त्यांनी जे मी तुम्हाला आय थिंक मी सिलेबस एक्सप्लेनेशनचा जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये अभ्यासाचे नियोजन हे त्याचं टायटल आहे ते व्हिडिओचं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचे सबटॉपिक्स एक्सप्लेन केले. तर पोषणमध्ये जीवनसत्व आहे, मिनरल्स आहे, खनिजे वेगवेगळे जे आहे हे सगळे आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. कुठल्या खनिजांच्या अभावामुळे किंवा कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कुठला आजार होऊ शकतो, त्याचे काय सोर्स आहेत नाही का, कुठलं व्हिटॅमिन कुठल्या गोष्टीमधून मिळते, हे सगळं व्यवस्थित करावं लागणार आहे. ते आपण बॅच मध्ये करून घेणार आहोत. बघा प्रश्न येत आहे, आपल्याला त्या ओरिएंटेड अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा आता काय विचारलंय, रातांधळेपणा. आता सगळ्यांना माहिती की रातांधळेपणा जनरली गरोदर मातेच नाही तर ओव्हरऑल सगळ्यांनाच हा जो ब्लाइंड आहे, कलर ब्लाइंडनेस जो डिसीज आहे तो कशामुळे होतो, तर व्हायटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो, म्हणजे जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होतं. आता डी, सी आणि बी कशा, तर डी म्हणजे व्हायटॅमिन डी चा जर अभाव असेल तर रिकेट्स इन चिल्ड्रेन हा आजार होतो. रिकेट्स इन चिल्ड्रेन. व्हायटॅमिन सी च्या अभावामुळे स्कर्वी होतो बघा. ठीक आहे, आणि याच्यामुळं काय होतं की आपलं जे नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. देन आपलं विकनेस पण येते. ठीक आहे, व्हायटॅमिन बी मुळे विकनेस होते, नंतर नर्वस सिस्टीम वर सुद्धा इम्पॅक्ट होतो. लक्षात असू द्या, नर्वस सिस्टीमवर इम्पॅक्ट किंवा विकनेस, व्हिटॅमिन सी स्कर्वी, व्हिटॅमिन ए रातांधळेपणा आणि व्हिटॅमिन डी रिकेट्स इन चिल्ड्रेन. हे लक्षात असू द्या, आजार पुन्हा रिपीट होऊ शकतो हा प्रश्न. ठीक आहे, आता आहे 1 वर्षापर्यंत बाळाला सर्वसाधारणपणे किती दात येतात असं विचारलंय. ठीक आहे, दात आहे हे. तर आता बघा हे पण प्रश्न विचारले जातात, बेसिक बेसिक प्रश्न आहे हे, पण ते पण येतात. 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8 की 8 ते 10. कोणी सांगू शकतं का याचं काय आन्सर असू शकतं ते? याचा आन्सर आहे 6 ते 8. 6 ते 8 जे आहे ते दात 1 वर्षापर्यंतच्या बाळाला येते. आता बघा सबला योजना, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं किशोरी शक्ती योजना, त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं की त्याची आधी कधी सुरू करण्यात आली, त्याच्यानंतर त्याचं नाव कधी चेंज झालं, देन त्याच्यानंतर त्याचं पुन्हा 2010ला नाव चेंज करण्यात आलं आणि ते काय ठेवण्यात आलं बघा. लगेच प्रश्न आहे. हेच फायदा असतो पीवायक्यू अनालिसिसचा. आपण जेव्हा अनालिसिस करतो एखाद्या गोष्टीचा, आपण त्याची एक्स्ट्रा माहिती बघतो की ह्या योजनेविषयी आपण बाकीच्याही गोष्टी बघून घ्यायला पाहिजे, याच्यातूनच पुढचा प्रश्न फ्रेम होत असतो. हाच फायदा असतो, म्हणून व्यवस्थित ही पीवायक्यू सिरीज कंटिन्यू करा. काही डाऊट असले मला कमेंट्समध्ये करत चला, की काही डाऊट असले, अभ्यासाच्या प्लॅनिंग बद्दल विचारायचं असेल, बॅच आपली सुरू होतीये त्या बॅच बद्दलही तुम्ही इन्क्वायरी करायची असेल, कारण बॅच मध्ये मी तुम्हाला सांगते हा पोर्शन मी तुमचा प्रॉपर व्यवस्थित करून घेईल, कारण त्याच्यामध्ये तो पोर्शन जेवढा जीएस महत्वाचा, ऍप्ट रिझनिंग महत्वाचं आहे, मराठी महत्वाचं आहे, तेवढं ते पण महत्वाचं आहे. आपल्याला ओव्हरऑल सगळे सब्जेक्ट स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, कारण कॉम्पिटिशन भयंकर आहे. एखादा सब्जेक्ट आपण स्किप करून आता चालणार नाही, आणि वेळ आहे, इनफ वेळ आहे. आतापासून प्रॉपर केलं ना तर आपलं व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर मग बघा आता सबला योजना विचारल्या त्यांनी त्याच्यामध्ये. तर बघा फर्स्ट आहे 19 नोव्हेंबर 2010, 19 नोव्हेंबर 2009, 2 ऑक्टोबर 2010 आणि 8 मार्च 2010. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की 2010, आता 2 ऑप्शन मध्ये 2010 आहे, सॉरी 3 ऑप्शन मध्ये, पण त्याचं करेक्ट आन्सर आहे 19 नोव्हेंबर. हे लक्षात असू द्या, डेट सुद्धा लक्षात असू द्या. मी पण याच्यानंतर तुम्हाला सांगताना डेट सुद्धा सांगत जाईल, कारण मग असे ऑप्शन आल्यानंतर कन्फ्युजन होऊ शकतं, तिथे आपला प्रश्न तो चुकायला नको. आता पुढचं आहे, राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके पात्र आहेत? त्यांनी वयोगट विचारलाय की राष्ट्रीय बाल पुरस्कार जो दिला जातो त्याच्यासाठी वयोगटात बद्दल विचारलंय. तर पहिला आहे 5 ते 12, दुसरं आहे 5 ते 18,
तिसरा आहे 6 ते 18 आणि चौथा आहे 10 ते 16 की राष्ट्रीय बाल पुरस्कार जे दिले जातात ना त्याचं वयोगट त्यांनी त्याच्यामध्ये विचारले की कुठला वयोगट आहे की या वयोगटामध्ये राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात येतात. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 5 ते 18. ठीक आहे. आता पुढचा सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर विचार कमी बाललिंग गुणोत्तर आहे. त्या दिवशी फक्त लिंग गुणोत्तर विचारलं. तर मी तुम्हाला जो सेकंड आपल्या सिरीजचा जो पोर्शन आहे, जो सेकंड पार्ट आहे 2 नंबरचं लेक्चर, त्याच्यात मी तुम्हाला लिंग गुणोत्तर विचारलंय आपल्याला. त्यांनी सगळ्यात जास्त बाल नव्हतं विचारलं, फक्त लिंग गुणोत्तर विचारले. बाल लिंग गुणोत्तर विचारलंय. सगळ्यात कमी कुठे आहे? हरियाणामध्ये. सगळ्यांना माहिती आहे की ओव्हरऑल पण तिथेच आहे राज्यांमध्ये आणि तसं पण बाललिंग गुणोत्तर आणि सगळ्यात जास्त केरळमध्ये आहे. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर बाललिंग गुणोत्तरामध्ये 0 ते 6 वर्ष वयोगट येतं. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. अंगणवाडी केंद्राचा उद्देश काय? मेन जे अंगणवाडी केंद्र स्थापन केले जातात गव्हर्नमेंट कडून, ती जी स्कीम आहे ICDS योजनेअंतर्गत जे चालवल्या जातात, त्याचा उद्देश काय असं त्यांनी विचारलंय. पहिला आहे मुलांचे शिक्षण, दुसरं आहे स्त्री भ्रूण हत्या थांबवणे आणि तिसरं आहे आरोग्याचे पोषण सेवा प्रदान करणे आणि वरील सर्व, असं ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन दिले. ठीक आहे. तर काय वाटतं याचा आन्सर काय असेल? एकदम इझी आहे, कॉमन सेन्स आहे की मुलांचे शिक्षण, तर हो करेक्ट आहे. दुसरं स्त्री भ्रूण हत्या, त्याच्यासाठी पण बऱ्याचशा योजना आहे, अंगणवाडी थ्रू पण त्या योजना राबवल्या जातात सेविकां थ्रू. तिसरा आहे आरोग्याचं पोषण सेवा प्रदान करणे, हे पण करेक्ट आहे, म्हणून याचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे वरील सर. आता पुढचा, पोषण अभियान सुरुवात कधी? पोषण अभियानाला मिशन अभियान जे आहे आपण त्या दिवशीही बघितलं, त्याला सुरुवात कधी झाली असं विचारलंय. ऑप्शन आहे 2016, 2017, 2018 की 2019. तर सगळ्यांना माहिती आहे पोषण अभियान हे त्याच्या आधीच आपल्याला माहितीये कधी चालू झालं होतं. 2018ला राज्य स्तरावर महाराष्ट्रामध्ये आधी चालू झालं, पण केंद्र स्तरावर त्या दिवशी आपण जिजाऊ माता योजना बघितली होती, जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने स्तनदा माता आणि मुलांसाठी चालू केली होती, पोषण आणि स्वास्थ्यासाठी. ठीक आहे, ती पोषण अभियान होती, ती पण पोषण अभियाना रिलेटेड आहे, पण केंद्र स्तरावर 2018ला चालू झाली, हे लक्षात असू द्या. त्या दिवशी सांगितलं होतं ऑलरेडी, म्हणजे तो प्रश्न रिपीटच आहे. ठीक आहे. आता बघा, अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य. पहिला आहे शालेय शिक्षण देणे, कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणे, तिसरा आहे गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे आणि चौथा आहे शेतकरी मदत करणे. आता शेतकरी मदत करणे हे तर येत नाही, आपल्याला माहिती आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणे गरोदर महिलांसाठी मुख्य विचारलंय. ऍक्च्युली कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणं हे यांचं कार्य येत नाही, गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे हे महत्वाचं कार्य आहे, लक्षात असू. ठीक आहे. आता बघा, मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या विचारल्या. जसं आपण पंचायत राजमध्ये बघतो की गट ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी मिनिमम किती लोकसंख्या आणि किती लोकसंख्येचे लिमिट, म्हणजे किती लोकसंख्या असेल आपण ग्रामपंचायत स्थापन करू शकतो, असं क्रायटेरिया असतात. तसं इथे मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या असायला पाहिजे हे विचारलंय. ऑप्शन मध्ये दिलंय 400 ते 800, 800 ते 1200, 1200 ते 1600 आणि चौथा ऑप्शन आहे 1600 ते 2200. ठीक आहे. तर काय वाटतं याचं काय असेल आन्सर? 400 ते 800 मिनी अंगणवाडीसाठी, लक्षात असू द्या. ठीक आहे. आता पुढचा, बाल संरक्षण आयोग. बघा आलाच, बाल संरक्षण आयोग कधी स्थापन करण्यात आलेला आहे? याच्या आधी बाल संरक्षण हक्क आयोग तेच विचारलंय, आताही पुन्हा विचारलंय. सगळ्यांना माहिती आहे की 2005 ला हा आयोग स्थापन करण्यात आला होता. 2002 की 3 चा कायदा आहे आणि याचे जे अध्यक्ष आहे ते प्रियांक कानुंगो हे आहे. लक्षात असू द्या, कंपल्सरी लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आता हे टोटल 13 प्रश्न आज बघितले आपल्या सिरीजमध्ये. याचे एक्सप्लेनेशन लिहत चला, नोट करत चला पॉइंट. आपण ही सिरीज कंटिन्यूज करणार आहोत. उद्या आपण TCS घेऊया. 3 दिवस TCS असणार आहे आपले, 3 दिवस ICDS असेल. आय थिंक उद्या समोर आता TCS ची सिरीज असेल, त्याच्यानंतर पुन्हा 3 दिवस मग कंटिन्यू आपली ICDS असणार. तुम्हाला तोपर्यंत काही वाटलं, डाऊट असेल, काही क्वेरीज असेल, तुम्ही कॉन्टॅक्ट करूनही विचारू शकता किंवा तुम्ही कमेंट्स पण करू शकता व्हिडिओवर. ठीक आहे. तुम्हाला काही क्वेरी
क्वेरीज असेल आणि बॅच जॉईन करायची असल्यास तुम्ही ॲपवर जाऊन डायरेक्टली बॅच पण परचेस करू शकता. मी कंटेंटच्याही काही दिवसात तुमचे लेक्चर घेऊन येणार आहे की महत्त्वाच्या जी योजना आहे काय आहे, तुम्ही ते एकदा बघा. तुम्हाला नक्की तेव्हा आवडलं तुम्ही आमची बॅच जॉईन करा. बॅचमध्ये मी तुमचं पूर्णच कव्हर करून घेणार आहे. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.